तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेले पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन. तर सर्वप्रथम सगळ्यांना माझा जय श्रीराम, ओम नमः शिवाय. तर आज दिनांक 29/12/2023. आजचा विषय म्हणजे आपल्या शिर्डी शहरात अयोध्येवरून कलश व अक्षदा आलेले, तर त्यांचं आज भव्य प्रमाणात असं पूजन करण्यात येणार आहे. तर पूजन करणार आहे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्री साईबाबा संस्थान. तर अशा निमित्ताने आपण पूजन तर बघणार आहे, पण खास म्हणजे आज व उद्याचे दिवस आपल्या साईबाबा मंदिरामध्ये, मेन मंदिरामध्ये कलश व अक्षदा भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर एकदा तुम्ही आवर्जून दर्शन घ्या. खूप मस्त असं नियोजन संस्थांनी केलं होतं व आपले विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकदम असं मस्त प्रमाणे नियोजन केलं होतं. तर आता आपण जाऊया व सगळं पूजन डिटेलमध्ये बघूया. चला आता आपण भेटूया पूजनामध्ये. जय श्रीराम. हिंदू शक्ति तेरा नाम, जय श्री राम, जय श्री राम. हिंदू शक्ति तेरा नाम, जय श्री राम, जय श्री राम. बाकी है घोषणा करते हुए सिहावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, हिंदू शक्ति तेरा नाम, जय श्रीराम, जय श्रीराम. रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, महाराज की. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीला रामचंद्र की जय, रामचंद्र की जय, हनुमान की जय. मंचावरती उपस्थित असलेले पूज्य गुरुजन वर्ग सोडून बाकी सर्वांना विनंती असेल, कार्यकर्त्यांना, राम भक्तांना, की आपण खाली जात आहात. या ठिकाणी परमपूज्य महंत गुरुवर्य रामगिरजी महाराज
या ठिकाणी आगमन प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थिती करत आहोत। जर कार सेवकांव्यतिरिक्त कोणी बसलेलं असेल तर त्यांना विनंती आहे, आपण मागे खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे। प्रभू श्रीरामाचा जयघोष आपण या ठिकाणी जोरदार करणार आहोत आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। सिंहावर रामचंद्र की, पवन सुमाता की जय. आपण अगदी वेळ न दवडता लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो। श्री रविवर जी के अवधपुरी में, जय बजरंगी जय हनुमान, वंदे मातरम जय श्री राम, श्री राम वंदे मातरम जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। पूर्णा विश्ववेदा स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जर्जनाः स्थिरैरङ्गैः यजमान भावे तिलकमङ्गूर्यात् स्वस्ति स्त्रिया विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिला विनायकप्रिया नित्यं दान्ते स्वस्ति प्रवन्तु नः। आचमनम् ॐ केशवाय नमः स्वाहा, ॐ नारायणाय नमः स्वाहा, ॐ माधवाय नमः स्वाहा। गोविन्द गोविन्देति हस्तं प्रक्षाल्य विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शङ्करघणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। प्राणायामे विनियोगः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरूप अदसङ्कल्पः अद्य पूर्वोच्चारित एवं ग्रह गणगुण विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यग्रहो यजमानस्य कुलगोत्रोच्चारः। आपल्या आपल्या गोत्राचा नावाचा उच्चार करायचा। गोत्रे बुधपन्नः श्रावणः यजमानः। समस्त म्हणायचं, समस्त देशवासीय जनानां प्रतिनिधी भूतोहम मम आत्मनाः श्रुते स्मृते शास्त्रोक्त वेदोक्त पुण्य फल प्राप्तरथम संपदा आयुः आरोग्यता ऐश्वर्यो अभिवृद्ध्यर्थम समस्त श्रीराम भक्त जनानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्यता प्राप्तरथम सर्वेपि सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखो माप्नुयात् इति सदहेतवे विश्वकल्याणार्थं श्री राम जन्मभूमि पूजितो मंगल कलशो पूजन अहम करिष्ये। ततरादो महागणपते स्मरणं च करिष्ये। हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची। प्रारंभे विनती करो गणपते विद्या दया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशां दाबाधवे हे रम्मा गणनायका गजमुखा भक्तावोदोषवे सिद्धिबुद्धे साहिताय मंगलमूर्ते नमः। कार्यारम्भे प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि। श्रीराम कलश पूजनम् अदध्यानं ध्याये
राजानुबाहुं दशधनुषं बद्धपवमासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धेन्द्रं प्रसन्नं वामाकारुणसेनां मुखकमलमिलल लोचनं लीलनाभं नानालङ्कारदीप्तं धरतमुरुजना मण्डलं ध्यानचन्यम् मंगलगणदेवताभ्यो नमः सकलपूजा परिपूर्णार्थे गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य हरिद्रादे कुङ्कुमवनाना परिमलो सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै नमस्कारं करोमि। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थान संवारयेतुं स्वभक्तिक्षया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं सायिनाथम् अनंता तुला ते कसे रे स्तवावे अनंता तुला ते कसे रे नमावे अनंता मुखाचा शिळे शेषदाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा धूपमाग्रापयामि वनस्पतिरसो धूपो गन्धाढ्यो गन्धोत्तमो काग्र्यः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् दीपं दर्शयामि भक्त्या दीपं प्रयच्छामि देवायो परमात्मने त्राहिमान्नीर्याघोरा दीपज्योति नमोस्तुते। प्रभु रामचंद्र स्वरूपिणे श्री सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। दीपं दर्शयामि शर्करा खंड नैवेद्यं निवेदयामि। ओम अथाचो मंगलदीनां जनदीपं दर्शयामि। अस्तु कंचन खै कविसारु
भूपद पंकज दारू हे राजा राम मेरी आरती उतारू तन मन भारू हे राजा राम मेरी आरती भारत माता की वंदे प्रभु सियावर रामचंद्र की जय जय श्री राम। मागील शेकडो वर्षाचा म्हणजे 500 वर्षापेक्षाही अधिक असलेला संघर्ष जानेवारी रोजी सर्व भक्तांसाठी खुले होणार आहे आणि त्या ठिकाणी पूजित केलेल्या अक्षतांचा कलश आज साई समाधी मंदिरामध्ये आपण ठेवणार। अनेक वर्षांचा हा संघर्षाचा लढा पार करत अनेक कारसेवकांचं बलिदान म्हणूयात या ठिकाणी अनेक कारसेवकांचा त्याग यातून हे मंदिर बनत आहे आणि त्याचाही करतो। रामयात्रा काढली, रथयात्रा काढली सोमनाथ ते अयोध्यापर्यंत। त्या रथयात्रेचे जो रथ बनवला होता तो चेंबूरमधून बनवला होता आणि त्या रथाचं आम्ही घेऊन गेलो होतो चेंबूरची। त्यावेळेस आम्ही कारसेवक म्हणून 1992मध्ये मुंबईमधून आम्ही अयोध्याला गेलो होतो। असे कारसेवक आणि रामावर अत्यंत श्रद्धा असणारे सर्व हिंदुस्थानमध्ये सर्व रामभक्त ह्या ठिकाणी अनेक वर्ष तारखेला मंदिराचं आपण उद्घाटन करणार आहे। त्यांना मी जास्त बोलणार नाही, त्यांचं आपण स्वागत करू। हा लाखो करोडो लोकांच्या मंदिराचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि मला बोलायसाठी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो। धन्यवाद। श्री साईबाबांच्या पुण्यभूमी आणि तीर्थक्षेत्रातून आलेल्या श्री राम मंगलाक्षरा कलशाचे पूजन श्री साईबाबा संस्थानने त्यातर्फे आता करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आता यानंतर कलश मंदिरात नेला जाईल आणि तिथे भक्तांच्या ग्रामस्थांच्या दर्शनासाठी समाधी मंदिरात
उद्यापर्यंत ठेवण्यात येईल, उद्या संध्याकाळपर्यंत ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे 1982 साली जे कारसेवक शिर्डीतून गेले होते त्यात आमचे बंधू जालेंदर कस्तूर पाटील चौधरी हे आता हयात नाही आहे, पण त्यांनी त्यावेळेस एक अनुभव आम्हाला सांगितलेला आहे. ते अयोध्येपर्यंत पोहोचलेले शिर्डीतून बाळासाहेब कोटे तर महिनाभर सापडलेच नाही पडला. अशा पद्धतीने खडका प्रवास करून आज हा पुण्यवान दिवस भोगलेला आहे हे आमचं भाग्य समजतो. आणि त्याच पद्धतीने मला हे इथं भाग्य समजलं, माझं पण भाग्य समजतो की मला पूजनाला आणि कलश न्यायचा बाबांनी अधिकार दिला, त्याबद्दल सततच्या समक्ष सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरामहे अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी रामजन्मभूमी श्रीराम मंदिर अयोध्या या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मोठे प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आणि गावोगावी जे कलश आलेले आहेत निमंत्रण म्हणून अक्षरा कलश, त्या अक्षरा कलशाचं पूजन म्हणून या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्यामध्ये प्रमुख वक्ते माननीय श्री दादाजी वेदक, त्याचप्रमाणे उपस्थित खासदार माननीय लोखंडे साहेब, माननीय चौधरी साहेब मंदिर प्रमुख, त्याचप्रमाणे राज्यातील बागवे साहेब, साईबाबा संस्थांचे प्रतिनिधी माननीय सुरेंद्र महाले, विश्व हिंदू परिषदचा मंत्री उत्तर नगर, सर्व उपस्थित साई भक्त, राम भक्त, साई संस्थांचे विश्वस्त जे कमलाकर भाऊ कोटे, संदीप शेठ काळक, जे दत्तात्रय बैरट मठ मंदिर समिती नाशिक विभागाचे या ठिकाणी सर्व आणखी उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आज बाबांच्या साईबाबांच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत. भगवान पुराणचंद्राचे निश्चित भक्त बाबा होते. एवढंच नाही तर साई भक्त एकमेकाला भेटल्यानंतर ओम साईराम म्हणतात. राम आणि साई भिन्न नाही आहे. आताच कोणीतरी सांगितलं म्हणजे 1500 भक्त होते, साईबाबांनी राम रूपात त्यांना दर्शन दिले. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा, संत आणि भगवंत भिन्न नसतात. आणि बाबांनी राम लक्ष्मण सुद्धा हनुमान मूर्ती सुद्धा आणून ठेवलेली होती. दुर्दैवाने आजपर्यंत मंदिर झालं नाही. बगाटे साहेब होते त्यावेळेला त्यांची माझी याविषयी चर्चा झाली होती. एकदा ते भेटा घेऊन गेले. मी त्यांना सांगितलं होतं की बाबांची इच्छा होती की राम मंदिर व्हावं आणि बाबांनी स्वतः मूर्ती आणून ठेवलेली आहे आणि हे मंदिर व्हावं अशी इच्छा मी त्यांच्याजवळ व्यक्त केली होती आणि ते कबूलही त्यांनी केलं होतं आणि जागा पाहणी पण केली होती. राम मंदिर त्यांनी ही सांगितली की आपल्या बेटामध्ये जे मंदिर दगडी काम झालं त्याच कारागिरांना आपण बोलू आणि दगडावर चांगलं कोरीव काम करून आपण राम मंदिर पाहू. नंतर त्यांची बुद्धी झाली. पण अजूनही दुर्दैव आहे की राम मंदिर झालेलं नाही आणि ती बाबाची इच्छा. राम लक्ष्मण सीता हनुमान ही मूर्त्या बाबांनी आणून ठेवलेल्या आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याची सुद्धा मूर्ती, कारण कृष्ण जन्मोत्सव देखील बाबांनी सुरू केला. पण दुर्दैव एक आहे की बाबा हे मुस्लिम होते अशा प्रकारे समाजामध्ये सांगून आणि एक संभ्रम निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला गेला. आजही तो केला जातो. बाबा संत हे कुठल्या जाती धर्माच्या पलीकडे असतात. आद्य शंकराचार्य यांनी एकदा त्यांच्या शिष्यांना हस्तवादांना विचारलं, कस्कम सुजोक संतोष ग्रंथा हा किन्नाव देत्वम बुधावदोषी, तू कोण आहेस, कुठून आलास, तुझं कार्य काय. त्याला हस्तावतांनी उत्तर दिलं, नाहम मनुष्यो नसदेव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यपुत्रः न ब्रह्मचारी न गुरी मनस्तो भिक्षु न चाहम निजबोध रूपः.
तो आद्य शंकराचार्य के शिष्य हस्तामत ने कहा मैं किसी धर्म जाति से नहीं हूं। जात धर्म यह शरीर के धर्म है, आत्मा के धर्म नहीं। इसलिए बाबा किसी धर्म के नहीं है, संत किसके धर्म के नहीं होते, सभी के होते हैं। और राम रूप में भी बाबा ने अपने भक्तों को दर्शन दिया है, कृष्ण रूप में भी बाबा ने अपने भक्तों को दर्शन दिया है, बाबा ने विठ्ठल रूप में भी अपने भक्तों को दर्शन दिया है। संत और भगवान अलग नहीं होते हैं। और बात यह है, योगीराज सदगुरु गंगागिरी महाराज जब शिरडी में आए थे और गंगागिरी महाराज की और बाबा जी को दृष्ट हुई, घड़े से पौधों को पानी का सिंचन कर रहे थे बाबा, और गंगागिरी महाराज ने देखा और चकित हुए, अरे यह मूर्तियां कैसे आई? शिरडी वालों को बताया, शिरडी वालों को पता नहीं था, साईं बाबा को नहीं। संत तो अपनी मस्ती में रहते हैं, कभी घी घना तो कभी बुद्धि चना तो कभी वो भी बना। जंगल में जो भी बसता है, कभी हंसता है कभी रोता है, कभी फिरता आनंद मंगा है, जो मिल जाए सो चंगा है। मुझे बादल स्नान कराते हैं, सब पंछी की सुनाते हैं। संत अपने मस्ती में रहते हैं। तुल्य निंदा स्थिर मोने संतुष्टो एन चित, तुल्य निंदा हो स्तुति हो, ये समान होती है। और कौन साईं बाबा है किसी को पता नहीं था। योगीराज सदगुरु गंगागिरी महाराज ने जब देखा और शिरडी वालों को बताया, ये मूर्तियां कैसे आई, ये शिरडी का परम भाग्य है, और यही महात्मा शिरडी का भाग्य चमकाने वाले हैं। यह उदाहरण सदगुरु गंगागिरी महाराज ने उस समय बताया था जिस समय शिरडी वालों को कोई पता नहीं। तो संत को ही जानते हैं। तो बाबा जो है यदि मस्जिद में रहते थे तो वहां दूल्हा भी जलाते थे। तो क्या इस्लाम में दूल्हा जलाया जाता है? वहां शंख और ध्वनि भी होता था, तो क्या इस्लाम में शंख बजाया जाता है क्या? वहां आरती भी होती थी, नैवेद्य होता था। और आज भी साईं बाबा की जो पूजा होती है वो वैदिक पद्धति से होती है। बाबा किसी के धर्म में आने वाले तो है नहीं, क्योंकि धर्म जाति धर्म जो है ये शरीर के धर्म होते हैं, आत्मा के धर्म नहीं होते हैं। संत तो अपनी स्थिति में मस्त रहते हैं। संत ज्ञानेश्वर जी महाराज कहते हैं, तरी आत्मसुखाच्या गोडिया इथे जो का सकल विषया दयाचे क्या इंद्रिया मानून आहे। आत्मस्थिति में रहने वाले जो महात्मा होते हैं वही सत्य महात्मा होते हैं। बाबा एक अवलिया संत थे, बाबा एक सिद्ध महात्मा थे और अपने मस्ती में रहने वाले महात्मा थे। चिंता शून्य नरेंद्र भक्षमशम पानं चरित्वा ऋषु स्वातंत्र्यं ग्रामकुशस्थितिर् वृत्रा श्मशाने वरे वस्त्रं चालं शोषणादिहितं दिग्वासशय्यामहि संचारमिर्वान् विलाम क्रीडां परे ब्रह्मणि। अपने स्थिति में ब्रह्म स्थिति में क्रीड़ा करने वाले महात्मा संत साईं बाबा थे, और भक्तों ने अनुभव किया है। ऐसे जो संत है जो रहते कहाँ है, यदि मस्जिद में रहते थे तो उनको द्वारका में कहते थे, द्वारका में तो कहते। और राम जन्मोत्सव हो या कृष्ण जन्मोत्सव हो, वो उत्सव बाबा ने शुरू किया। और राम जन्मोत्सव आज भी बहुत बड़े तरीके से यहाँ शिरडी वाले लोग, देश विदेशी लोग आते हैं और अच्छे तरह से यहाँ राम जन्मोत्सव होता है। आगे भी होता रहेगा, लेकिन राम जी का मंदिर यहाँ होना चाहिए जो बाबा की इच्छा थी। इसलिए मैं यहाँ शिरडी वालों को कह रहा हूँ, साईं भक्तों को कह रहा हूँ, जब हम साईं भक्त मिलते हैं तो ओम साईं राम कहते हैं। आज यहाँ कलश पूजन के लिए हम उपस्थित हैं। 500 साल का संघर्ष समाप्त होने जा रहा है। जो बाबर आया था वो हिंदुस्तानी नहीं था, बाहर से आया था, आक्रांत था। आज भी आक्रांतों से हमदर्दी दिखाने वाले जो लोग होते हैं उनको समझना चाहिए आप हिंदुस्तानी हैं और बाहर के लोगों से आप कितनी हमदर्दी क्यों दिखा रहे हैं।
तो बाबा बाहर से आया हुआ था, अत्याचार किया उन्होंने, राम जी का मंदिर गिराया, वह मस्जिद बना, उसको बाबरी मस्जिद कहते थे। वो तो विवादित ढांचा था क्योंकि वहां कभी नमाज पढ़ा गया नहीं था। दूसरी बात यह है कि मस्जिद तो इस्लाम में अल्लाह की होती है, किसी के नाम की तो होती नहीं है। अल्लाह के सिवा इस्लाम में किसी का पूजन नहीं होता है, तो बाबरी मस्जिद कहां से आ गई? और नाम से फ्रॉड है। और वहां जो संशोधन हुआ, उस संशोधन में जो उत्खनन हुआ, उस उत्खनन में क्या मिला? जो मिला तो सब मंदिर के अवशेष थे, मंदिर का। और दुर्भाग्यपूर्ण बात यह है कि आज जो दिन हम देख रहे हैं उनके लिए 500 साल बीत गए, ये भी दुर्भाग्यपूर्ण है। तो पहले हो जाना चाहिए, लेकिन हमारे लिए भाग्य है कि हमारे पहले कई पीढ़ी में ये संयोग नहीं मिला है, आगे भी नहीं आएगा, और हमारे समय संयोग आया है, यह हमारा भाग्य। इसका लाभ हम सभी ने उठाना चाहिए। 22 तारीख को अब अपने गांव में दीपावली उत्सव होना चाहिए। 20 तारीख को हम भी अयोध्या जा रहे हैं। नामस्मरण करू. पहिली ओळ मी संगीत श्रीराम जय राम जय जय राम मागे म्हणा, मग वरचा स्वर मध्यमा खालचा स्वर 13 वेळा आपण एकत्र म्हणू. राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय
राम जय राम श्री राम जय की जय पवन सुत हनुमान की उमापति महादेव की जय हर हर महादेव। सद्गुरु साईबाबांचं स्मरण करू मागे म्हणा सगळ्यांनी म्हणा महिला लता मंगेशकर पुरुष मुकेश सुधीर फडके रफी। ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः जय जय ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः ओम साई मागे म्हणा श्री साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः जय जय साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः श्री साई नमो नमः गुरु साई नमो नमः श्री साई नमो नमः अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद रूप सद्गुरु साईनाथ महाराज की धन्यवाद। छोटे हे वैश्विक देवस्थान आहे बरं का चौधरी साहेब। शिर्डी साई देवस्थान हे विश्वविख्यात देवस्थान आहे आणि या देवस्थानाने पुढाकार घेऊन अयोध्येहून आलेला कलश पूजनाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। क्षणभर मला असं वाटलं 5, 6, 7, 8 5, 6, 7, 8 साई देवस्थानाने कलश पूजनाचा केला थाट 9, 10, 11, 12 9, 10, 11, 12 साई देवस्थानाच्या सगळ्या विश्वासांना नीट ऐका जगप्रसिद्ध चितळेंचेच पेढे चाला दुसरे नाही चाला। आजच्या या व्यासपीठावर विराजमान सद्गुरु परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराज जे गोदाधाम सौरावेटचे मठाधिपती आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन जे अयोध्येमधल्या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपले लोकप्रिय खासदार आदरणीय सदाशिवजी लोखंडे। खरं म्हणजे खासदार मंत्री आणि भाषण थांबत नाही पण सदाशिवरावांनी दादागिरी सागर 2 मिनिटात महत्त्वाचा आशय मांडला असे आदरणीय खासदार साहेब आजचा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये ज्यांची अहम भूमिका राहिली चौधरी साहेब बहुत सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठले आवडी अनेक बागवे साहेब अनेक जन्मांची तुमची पुण्याई बागवे साहेब असतील चौधरी साहेब असतील आणि म्हणून या ऐतिहासिक क्षणाला तुम्ही सोन्याचा मुलामा आजच्या ह्या कार्यक्रम घडून आणून दिला त्याबद्दल बागवे साहेब रमेश चौधरी साहेब राजतिलक बागवे साहेब जे साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी आहेत रमेश साहेब चौधरी जे आपल्या साई मंदिराचे प्रमुख आहेत विश्व हिंदू परिषदेचे आमचे जिल्हा सहमंत्री
सुरेंद्रजी आणि जे प्रभावीरित्या संचालन करतायत असे मित्रवर्ग मयूरजी, माझे मित्र सचिनजी तांबे आणि उपस्थित राम भक्तांनो, साई भक्तांनो आणि हिंदू धर्मनिष्ठ बांधवांनो, तुमच्याही श्रद्धेला मी प्रणाम करतो. एक सुविचार म्हणून हा हिंदू धर्माचा संदेश आजचा आहे. संकोच न करता मागे म्हणा आणि या सुविचाराचा भावार्थ आपल्या हृदयात साठवून ठेवा. मागे म्हणा, हम भगवान के ही है, हम भगवान के ही है, हम भगवान के ही है, हम जहाँ भी रहते हैं भगवान के दरबार में रहते हैं. हम जो भी शुभ काम करते हैं भगवान का ही काम करते हैं. शुद्ध सात्विक जो भी पाते हैं भगवान का प्रसाद ही पाते हैं. भगवान ने दिए प्रसाद से भगवान के जलों की सेवा करते हैं. हम भगवान के ही हैं और भगवान हमारे ही है. बंधूंनो, अपार आनंद सगळ्यांना झालेला आहे. महान रामभक्त हनुमंताचे उपासक आवाज येतो ना नीट. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांचं यथार्थ वर्णन करतात. प्रभू रामचंद्र म्हणतात, कथा भास्कराची, कथा भास्कराची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, समस्तामध्ये श्रेष्ठ कथा राघवाची. जगातली सगळ्यात श्रेष्ठ कथा ही रामकथा आहे. आपण अनेक कथा ऐकल्या असतील, कादंबऱ्या वाचल्या असतील, दूरदर्शनवर पाहिल्या असतील, पण सगळ्यात श्रेष्ठ कथा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची आहे. श्रीराम आमचा श्वास आहे, श्रीराम आमचा प्राण आहे. आम्ही म्हटलं होतं, कोटि कोटि हिंदू जन का हम ज्वार उठा कर मानेंगे, सौगंध राम की खाते हम मंदिर वही बनाएंगे, हम मंदिर भव्य बनाएंगे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय संघचालक पूजनीय बाळासाहेब देवरसनकडे ह्या आंदोलनाचा प्रारंभ होण्यापूर्वी सगळे संत गेले आणि विचारलं, बाळासाहेब आशीर्वाद द्या, आम्ही राम जन्मभूमी मुक्ती संघर्ष आंदोलनाला प्रारंभ करतोय. संघाचे सरसंघटना किती दृष्टी असतात, बाळासाहेब म्हणाले विरोध नाही करत, पण तुम्ही सुरुवात केली तर राम जन्मभूमीचा निर्णय लागायला 35 वर्ष लागते. एकाला भविष्य वेता सांगू शकणार नाही असं भविष्य राम जन्मभूमी आंदोलनाचं पूजनीय सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरसांनी संतांना आणि या आंदोलनाचं प्रमुखांना सांगितलं. मुघलकालीन राजवटीमध्ये दिल्लीचं अधिपत्य होतं. मुघलकालीन राज्यात समस्त भारतात दिल्लीचं वर्चस्व होतं. आज राम मंदिर निर्माण ते राष्ट्र निर्माण ते विश्व चैतन्य, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. आता विश्वात्मके देवे एणे वाग्येत्ने दोषावा, दोषोनी मद द्यावे पसा.
राम मंदिर निर्माण ते राष्ट्र निर्माण, विश्व निर्माण याकडे भारताची वाटचाल चालू आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे, बस आता भारतावर, भारताच्या हिंदू समाजावर, समग्र समाजावर अधिपत्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि अयोध्येचं असेल, दिल्लीचं या दिशेने आम्ही सगळे वाटचाल करतोय. रामभक्तांनो, 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत आले, राजमहालात आले, राज्याभिषेक झाला. पण 500 वर्षाच्या निरंतर संघर्षानंतर आपले लाडके राम, आमचा प्राण प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर 22 जानेवारी 2024 मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत येऊन भव्य दिव्य मंदिराच्या गर्भगृहामध्ये विराजमान होणार आहे. हे मंदिर आजपर्यंत भारतात अनेक मंदिरं झाली होती, पण या मंदिराचं संकुलांच्या मार्गदर्शनाखाली 2000 लाचन टोळ्याची सेवा करणे. वीर बजरंगी जयकार, वीर बजरंगी, एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम. धन्यवाद. घरचे पण या ठिकाणी आलेले आहेत. जे कारसेवक आपल्या स्वयं पत्नीसह आलेले असतील त्यांना विनंती आहे, आपण आपल्या पत्नीबरोबर यायचं आहे स्टेजवरती. आपण त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे. शंकरजी कडू यांना देखील विनंती आहे, या ठिकाणी कारसेवकांचा सत्कार आणि सन्मान या पुढे ठिकाणी यायचं होत आहे. आहे आणि त्यांचा आपल्या सन्मान शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय स्वीकारला जात खासदार आहे. सन्माननीय सदाशिवभाऊ लोखंडे हे सुद्धा कारसेवक आहेत. ही सुद्धा आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. त्यांचाही सत्कार आणि सन्मान या ठिकाणी पार पडलेला आहे. सर्व कारसेवकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी. आणि ही घोषणा विशेष कारसेवकांसाठी आपल्याला द्यायची आहे. एकनाथ वैद्य यांचे चिरंजीव धनंजय वैद्य या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे. अयोध्या, अयोध्या जिंका. ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांनी पाठीमागे जायचं आहे आणि ज्यांचं बाकी आहे त्यांनी पुढे यायचं आहे. कारसेवकांच्या सुविध पत्नी सन्माननीय कारसेवकांच्या सौ आलेल्या असतील त्यांनी देखील पुढे यायचं आहे. सन्माननीय कारसेवकांच्या सौ आलेल्या असतील त्यांनी देखील पुढे यायचं आहे. सर्वांना नम्र विनंती आहे की कारसेवकांच्या पत्नीने पुढे यायचं आहे. त्यांचा सपत्नीक सत्कार होणार आहे. सपत्नीक सत्कार होणार आहे. सर्वांनी पुढे यायचं आहे. मंचावर उपस्थित असलेले कारसेवक जे पण आपल्या सुविध पत्नी सोबत आलेले आहेत त्यांनी जोडीनं आपला सन्मान घेण्यासाठी पुढे जायचं हा आहे. कौटुंबिक सोहळा आहे. या कौटुंबिक सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांनी कृपया बाजूला जायचं आहे. इतरांना संधी दे, पाठीमागे जायचं आहे. ज्या कारसेवकांचा सत्कार झालेला आहे त्यांनी पाठीमागच्या बाजूला जायचं आहे. सर्व मान्यवरांच्या हातून या ठिकाणी कारसेवकांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी पार पडत आहे. कृपया महिलांना स्टेजवरती उभं राहण्यासाठी जागा करून द्या. विनंती आहे, स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की स्टेजवर आलेल्या महिलांना जागा करून द्यायची आहे. कृपया झालेल्या कारसेवकांचा सत्कार त्यांनी पाठीमागच्या बाजूला यायचा आहे. विनंती आहे. या ठिकाणी कारसेवकांबरोबर एक
ग्रुप फोटो घेतला जाणार आहे. सन्माननीय त्यानंतर कारसेवकांना विनंती आहे की सर्वांनी पाठीमागच्या बाजूला उभं राहायचं आहे. आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे सर्व कारसेवकांचा. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, एक ही नारा एक ही नाम. या धामधुमीमध्ये कदाचित एखाद्या कारसेवकाचा नामोल्लेख चुकून आमच्याकडून राहिला असेल आणि तो कारसेवक इथं उपस्थित असेल तर आम्हाला क्षमा करावी आणि त्यांनी मोठ्या मनाने पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा ही नम्र विनंती आहे. हे कारसेवक म्हणजे या सर्व श्री राम जन्मभूमीच्या शिलेदार आहेत. त्यामुळे एक एका रांगेत उभं राहून घ्यायचे. कारसेवकांना विनंती, आपण एका रांगेत उभे राहत आहात. आपण महाराजांबरोबर व त्याचबरोबर आलेल्या प्रमुख अतिथींबरोबर आपला ग्रुप फोटो या ठिकाणी घेणार आहोत. शॉल अंगावरच्या तशाच ठेवायच्या आहेत. विनंती आहे थोडंसं मागे यायचंय, सर्वांनी थोडंसं मागे यायचं आहे. आपल्या सर्वांसाठी हा अगदी आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे. वाणी काकू सुनील वाणींच्या आई या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापूर्वक स्वागत करतो. ते देखील कारसेवक होते. हे नाव आमच्या यादीमध्ये नव्हतं, पण त्या मोठ्या मनाने या ठिकाणी या मंचावर उपस्थित झाला, त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. कृपया विनंती आहे, ज्यांचा सत्कार झालेला असेल त्यांनी पाठीमागच्या बाजूला यायचं आहे. सर्व कारसेवकांचा एकत्रित फोटो या ठिकाणी होणार आहे. विनंती आहे सर्वांना थोडंसं मागील बाजूस यायचं आहे. पाठीमागच्या बाजूला विनंती आहे. हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये जो जिव्हाळा आपण सर्वांनी दाखवला आणि तो चिरस्मरणात राहावा म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना एक फोटो घ्यायचा आहे. शंकर तुकाराम कडू, सन्माननीय शंकर तुकाराम कडू यांना विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. हात वर करून दोन्ही हात वर करायचे आहे. एकही नारा एकही नाम, एकही नारा. व्हायचं आहे. विनंती आहे सर्व मान्यवरांना. संस्थांचे प्रशासकीय अधिकारी सन्माननीय राजतिलकजी बागवे साहेब व त्याचबरोबर श्रीरामांची प्रतिमा मंदिर प्रमुख सन्माननीय रमेशजी चौधरी साहेब यांच्या हस्ते आपण मंदिराकडे प्रयाण करत आहात. मंदिरामध्ये उद्या संध्याकाळपर्यंत, उद्या रात्रीच्या आरतीपर्यंत या ठिकाणी या अक्षतांचा कलश समाधी मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. तरी सर्वांनी, श्री राम भक्तांनी, श्री साई भक्तांनी सर्वांनी याचा लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आणि समस्त शिर्डी ग्रामस्थ वाट करून द्यायची आहे. सर्वांनी भक्तांना विनंती आहे, आपण कलश या ठिकाणाहून प्रस्थान मंदिराकडे करत आहे.
की